नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत 8वा वेतन आयोग. मग पहिला प्रश्न येतो की सर वेतन आयोग म्हणजे काय? कशासाठी न्यूजमध्ये आहे आणि मुळात या वेतन आयोगाची गरज काय असते? आणि आत्तापर्यंत किती वेतन आयोग झाले आहेत आणि 8वा वेतन आयोग कधी अपॉइंट झालेला आहे? फर्स्ट ऑफ ऑल, वेतन आयोग ही एक संस्थात्मक संस्था आहे. कशा संबंधित आणि काय निश्चित करते? ही पगार, भत्ते आणि इतर फायदे या संबंधीची निश्चिती करते. पण कुणाचे? केंद्र सरकारचे. म्हणजे थोडक्यात वेतन आयोग अपॉइंट कोण करतं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट. अपॉइंट कोण करतं? परीक्षेला प्रश्न आला तर सेंट्रल गव्हर्नमेंट. काय करतं? हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही एम्प्लॉईज म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही नोकर वर्ग आहे किंवा एम्प्लॉईज आहे, या एम्प्लॉईजचे पगार, भत्ते, फायदे हे सगळं वेतन आयोग ठरवतं आणि आर्थिक परिस्थितीचे ते मूल्यांकन करत असतं आणि त्यानुसार योग्य मोबदला कसा देता येईल याची ते शिफारस करतं. लक्षात ठेवा, शब्द शिफारस आहे. जर परीक्षेला प्रश्न आला तर ही गोष्ट फार नीट लक्षात घ्या. वेतन आयोग जे काही करतं ते सरकारला शिफारस करतं आणि ही शिफारस सरकारवरती बंधनकारक असत नाही. म्हणजे एवढं तर कळलंय की वेतन आयोग ही संस्था आहे. कोण अपॉइंट करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. कशासाठी अपॉइंट करतं? तर केंद्रीय कर्मचारी जे असतात त्यांचे पगार, भत्ते आणि इतर त्यांना मिळणारे फायदे या संबंधी शिफारशी करणं. स्थापना कोण करणार? अर्थात मगाशी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकार. मग केंद्र सरकारमध्ये कुठलं मंत्रालय असेल? परीक्षेला प्रश्न आला तर डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर, जे अर्थ मंत्रालयाच्या अंडर येतं. किती वर्षांनी नेमणूक केला जातं? दर 10 वर्षांनी याची अपॉइंटमेंट केली जाते. आणि या शिफारशी या सरकारवरती बंधनकारक आहेत का? तर बंधनकारक असत नाही. आय होप वेतन आयोगाचे बेसिक्स ते तुम्हाला नक्कीच क्लिअर झालेत. मग पुढचा प्रश्न येतो, सर मुळात वेतन आयोगाची गरज काय? वेतन आयोगाची गरज फार आहे. का? तर वेतनामध्ये किंवा पगारामध्ये सुधारणा झाली पाहिजे, सामाजिक समानता आली पाहिजे, भत्त्यांचे पुनरावलोकन झालं पाहिजे आणि रिपल इफेक्ट. मग आता एक एक करून या गोष्टी नीट बघा तुम्ही. वेतन सुधारणा. सपोज एखाद्याला आज 10,000 पगार आहे. वेतन आयोग दर 10 वर्षांनी अपॉइंट केला जातो, परंतु महागाई तर सतत वाढत असते. मग असं वाटत नाही की महागाईनुसार त्यांच्या वेतनामध्ये देखील काही सुधारणा झाली पाहिजे दरवर्षी, किंवा 10 वर्षातून एकदा त्यांचं ठरवलं पाहिजे, मग त्यांना महागाई भत्ते दिले पाहिजे. मग या संबंधी सुधारणा देण्यासाठी वेतन आयोगाची गरज असते. इतकंच नाही तर सामाजिक समानता म्हणजे इतर लोकांना मिळणारे पगार, वेतन आणि यांना मिळणारे यांच्यात समानता आणण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. जे भत्ते दिले जातात याचं पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू करणं खूप गरजेचं असतं की खरोखरच ते जी गरज आहे त्यानुसार दिले जात आहेत किंवा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा एक रिपल इफेक्ट सुद्धा होत असतो. रिपल इफेक्ट म्हणजे काय? तर खाजगी क्षेत्र आणि राज्य सरकार यांच्यातील वेतन रचनेवर याचा परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल, केंद्र सरकार ज्यावेळी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग अपॉइंट करतं, असं वाटत नाही का की काही दिवसांनी राज्य सरकारमध्येही काही लोकांकडनं मागणी येते आणि अशाच प्रकारचे पेमेंट नंतर खाजगीमध्ये सुद्धा येऊ शकतात. म्हणजेच रिपल इफेक्ट याचा सगळीकडे तुम्हाला दिसून येऊ शकतो. मग पुढचा प्रश्न आहे की सर आत्ता जे वेतन आयोग आहे त्यांच्यापुढे काय आव्हानं आहेत? खरंच आव्हानं आहेत का? तर अर्थात आहेत आणि ही परीक्षेला डिस्क्रिप्टिव्हमध्ये नक्की येऊ शकतात. काय आहेत आव्हानं? तर नीट बघितलं तर सध्याची आर्थिक परिस्थिती, वेतन वाढवणं म्हणजे तुम्हाला आर्थिक परिस्थितीमध्ये ते जमलंही पाहिजे. वित्तीय मर्यादा आहेत. सरकार बऱ्याच योजना करतं, त्यातल्या बऱ्याचशा योजना या कल्याणकारी योजना असतात. पण कल्याणकारी योजना जरी असल्या तरी सगळ्याच योजनांसाठी सरकारकडे पैसे नसतात किंवा पैसे अपुरे पडतात. मग अशा वेळी सगळ्यात मोठी गोष्ट येते ती म्हणजे वित्तीय मर्यादा. सरकारची आर्थिक परिस्थिती, सरकारच्या तिजोरीत किती पैसे आहेत आणि महागाई आणि राहणीमानाचा खर्च या संबंधात देखील त्यांना विचार करावा लागतो. का तर तुमचा पगार जो आहे तो तुमच्या राहणीमानाला सुटेबल असाही असला पाहिजे. उत्पन्नामध्ये जी विषमता आहे त्याचा देखील त्यांना विचार करावा लागतो. इतकंच नाही तर पेन्शन आणि निवृत्ती लाभ जे असतात त्याबद्दल देखील त्याला विचार करावा लागतो. म्हणजे वेतन आयोगासमोर बऱ्यापैकी आव्हानं आहेत का? अर्थात आहेत. मग पुढचा प्रश्न आहे की सर हे महागाई भत्ता मगाचपासून येत आहे. नक्की महागाई भत्ता काय असतं? महागाई भत्ता हा कर्मचारी आणि पेन्शनधारक, नीट लक्षात ठेवा प्रिलिमसाठी, नुसतंच कर्मचारी नाही तर पेन्शनधारकांसाठी देखील हे दिलं जातं. कशासाठी? महागाई कमी करण्यासाठी सरकारने दिलेला भत्ता आहे. मी पुन्हा रिपीट करतो, महागाई कमी करण्यासाठी सरकार
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही हा भत्ता दिला जातो. गेल्या 12 महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक निर्देशांक जो असतो त्याच्या आधारे याची गणना केली जाते. मग सरकार वेळोवेळी हा महागाई भत्ता डिक्लेअर करत असतं. मग पुढचा प्रश्न होतो की सर्वसाधारणपणे वेतन आयोगाची भूमिका काय असते? सर्वसामान्यपणे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाचा लाभ, त्यांची शिफारस ही केंद्र आणि राज्य सरकारला करण्यासाठी पहिल्यांदा वेतन आयोग काय करतं? केंद्र सरकार तसंच राज्य सरकार या दोघांशी सल्लामसलत करतं. अनेक संस्थांकडनं शिफारशी मागवल्या जातात आणि वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि आर्थिक विकास वाढतो. मग पुढचा प्रश्न आहे की सर आत्तापर्यंत किती वेतन आयोग झालेत? हे कधी कधी प्रिलिम्सला प्रश्न येतो. तर सगळे वेतन आयोग, त्यांचे अध्यक्ष आणि त्यातले मुख्य मुद्दे यामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी ते सोपं जाईल. मग सर 7व्या वेतन आयोग, आता 8वा वेतन आयोग निघूया, पण 7व्या वेतन आयोगाने कोणते महत्त्वाचे बदल केले होते? 7वा वेतन आयोग 2015 ते 25 साठी होता. यांनी सगळ्यात मोठी गोष्ट जी केली ते मूळ वेतन, म्हणजे ज्याला आपण बेसिक पे म्हणतो, हे 7,000 वरनं 18,000 केलेलं आहे. म्हणजे फार मोठी वाढ झालेली आहे. आणि किमान पेन्शन जी आहे ही 3,500 वरनं 9,000 रुपये केली गेली होती. म्हणजे बराच फायदा दिला होता. तर कर्मचाऱ्यांचं कमाल वेतन त्यांनी डिक्लेअर केलं होतं 2.5 लाख आणि कमाल पेन्शन ही 1.25 लाख. म्हणजे 7व्या वेतन आयोगाने निश्चितच पगारामध्ये, पेन्शनमध्ये, सगळ्यामध्ये महागाई सगळ्यातच वाढ झालेली होती. मग 8वा वेतन आयोग कधी केलेला आहे? 8वा वेतन आयोग पंतप्रधान मोदी यांनी अनाऊन्स केलेला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन याच्यासाठी निश्चिती करण्यासाठी याची निर्मिती केली. मग याचा लाभ नक्की कुणाला होईल? तर केंद्र सरकारच्या, मी पुन्हा रिपीट करतोय, परीक्षेला हा प्रश्न आला तर 8वा वेतन आयोग हा केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी आहे. मग हे जे 49 लाखाहून जास्त कर्मचारी आहेत आणि 65 लाखाच्या आसपास जे पेन्शनधारक आहेत, या सगळ्यांना याचा लाभ होणार आहे. मग कशा पद्धतीने लाभ होतो? जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे 7वा वेतन आयोगाने जसं पगार वाढवला होता, तसं हे देखील कदाचित 18,000 वरनं 30,000 किंवा इतर काही रक्कम करू शकतील. 30च्या आसपास पेन्शन वाढवली जाऊ शकते, 9 वरनं काहीतरी निश्चित शब्द. मग अशा पद्धतीने लोकांना याचा फायदा होऊ शकतो. आणि ज्यावेळी वेतन आयोग निर्माण झालं, अर्थातच कर्मचाऱ्यांच्या हातात जर पैसा आला तर याच्यामुळे, हा पैसा खर्च केल्यामुळे, काही यातली रक्कम खर्च केल्यामुळे अर्थव्यवस्थेला निश्चित स्वरूपात चालना देखील मिळू शकते. आणि याच वेतन आयोगानंतर राज्य सरकार देखील आपले कर्मचाऱ्यांचे पगार वाढवू शकतात किंवा बदल करू शकतात आणि खाजगीमध्ये देखील याचा नक्कीच वापर केला जाऊ शकतो. मग केंद्रीय मंत्रिमंडळाने काय निर्णय घेतलाय? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलंय की 8वा वेतन आयोग लागू होईल. मग तुम्ही म्हणाल की सर 7व्याचं तर अजून संपलेलं नाहीये. पण 7वा संपायच्या आधी करण्यामागचं कारण आहे की जो वेतन आयोग असेल त्याला सगळ्यांशी चर्चा, सल्लामसलत करता येईल आणि बऱ्यापैकी वेळ मिळेल त्यांना की या शिफारशी स्टडी करण्यासाठी. म्हणून याची नियुक्ती जरा आधी केलेली आहे. मग हे जर सगळं कळलं असेल तर आता मुख्य परीक्षेला काय प्रश्न येऊ शकतो बघा. पहिला प्रश्न, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाढत्या मागण्या आणि वाढती आर्थिक अडचण, हे दोन्ही आपण मान्य करू शकतो. मागण्या तर सगळ्यांच्या असतात, पण आर्थिक अडचण देखील आहे. मग अशामुळे आयोगाच्या स्थापनेमुळे संधी देखील आणि आव्हानं दोन्ही समोर आली आहेत. मग 8व्या वेतन आयोगामुळे भारताचं वित्तीय आयोग, नीट लक्षात घ्या, वित्तीय आयोग म्हटलंय, आर्थिक बाबतीत, आणि प्रशासकीय कार्यक्षमता आणि वेलफेअरवरती होणाऱ्या परिणामाची चर्चा करा. का तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पेमेंट तुम्ही वाढवा, पगार वाढवा, पण त्याचबरोबर ते कार्यक्षमतेवरती आधारित असावं. पण सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशी ऑब्जेक्टिव्हली चेक करायची, हा देखील एक पुन्हा प्रश्न येऊ शकतो. मग अशा पद्धतीचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. मग पूर्व परीक्षेला कसा प्रश्न येईल? 8व्या वेतन आयोगाबद्दल खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? पहिलं विधान आहे, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. आणि दुसरं, वेतन आयोगाच्या शिफारशी सादर केल्यानंतर ते आपोआप लागू होतात, म्हणजे लगेचच लागू होतात. सरकारचा याच्यात काहीच हस्तक्षेप होत नाही. जर तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की टिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्पेसिफाय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.